to all of you. Today's topic is types of stereoisomerism. Generally, stereoisomerism means it occurs in a compound having the same ligands in coordination sphere but have a different structural arrangement. But have different arrangement of this ligand in a space. Is called as also space isomerism. It has two types, geometrical isomerism and optical isomerism. सिंपल भाषेत सांगायचं झालं तुम्हाला तर स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंडमध्ये लिगँड्स हे सारखे असतात, बरोबर आहे, कोऑर्डिनेशन स्पेअरमधले बरं का, पण त्यांची लिगँड्सची अरेंजमेंट ही स्पेसमध्ये जर डिफरंट असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकतात, स्टेरिओ आयसोमेरिझम असं म्हणू शकतात. बरोबर आहे. मग स्टेरिओ आयसोमेरिझम हे दोन प्रकारचे असतात, एक जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आणि एक ऑप्टिकल आयसोमेरिझम. तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दोन टाईप सांगितले, सिस आणि ट्रान्स, आणि ऑप्टिकल आयसोमेरिझमचे पण दोन टाईप सांगितले, डेक्स्ट्रोरोटेटरी आणि लिव्हरोटेटरी. आपण आता ते वन बाय वन पुढे बघणार आहोत. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय ते बघू. इट इज ड्यू टू लिगँड्स ऑक्युपाइंग डिफरंट पोझिशन अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम or ion, also known as cis trans isomerism. बरोबर आहे. geometrical isomerism is nothing but is called as cis trans isomerism. बरोबर आहे. आता हे कशामुळे होतात cis trans isomerism, मग लिगँड्सची पोझिशन ऑक्युपाय करते सेंट्रल मेटलच्या अवतीभोवती. बरोबर आहे. ही जर चेंज असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकतात, सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम म्हणू शकतात. जनरली इट हॅपन्स इन स्क्वेअर प्लॅनर अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. कुठं कुठं पॉसिबल आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, स्क्वेअर प्लॅनर आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये, बट नॉट पॉसिबल इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स बिकॉज ऑल टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. आता टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये का नाही होत, तर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सचं आपण जर पाहिलं, एम मीन्स वॉट मेटल, ए मीन्स वॉट लिगँड, म्हणजे 4 लिगँड अटॅच आहे, A4 म्हणजे 4. बरोबर आहे. म्हणजे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आलं, इथं पण 4 लिगँड आहे, इथं पण 4 लिगँड आहे. याच्यामध्ये ABCD म्हणजे काय, रिप्रेझेंट लिगँड एक्झिस्ट ओनली इन वन जॉमेट्रिक फॉर्म. हे एकच जॉमेट्रिक फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. कुठलं स्ट्रक्चर, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर, इन विच ऑल पोझिशन आर ॲडजसंट. म्हणजे ते जे काही लिगँड टेट्राहेड्रलमध्ये जे काही ऑक्युपाय केले असतात त्यांची पोझिशन ही काय असते, नेहमी ॲडजसंट असतं, म्हणजे एकमेकांच्या ते आजूबाजूला सिच्युएटेड असतात. Existence of two different compounds having the molecular formula platinum NH3 twice Cl2 was used by the father of coordination chemistry Alfred Werner. आता दोन कंपाऊंड हे एक्झिस्ट आहे बुवा असं एक कोणी फाउंड केलेलं आहे, तर अल्फ्रेड वर्नरने. मग त्याने एक एक्झाम्पल घेतलं, एक कॉम्प्लेक्स घेतला, प्लॅटिनम NH3 twice Cl2. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्या केलं प्रूव्ह दॅट मेटल्स ऑफेन्सिव्ह ॲज स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री. बरोबर आहे. आणि याची जॉमेट्री कशी असते, स्क्वेअर प्लॅनर जॉमेट्री असते. बरोबर आहे. आता स्टेरिओ आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स पाहू पहिले आपण. बरोबर आहे. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम स्क्वेअर प्लॅनर कंपाऊंड. बरोबर आहे. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम स्क्वेअर प्लॅनर कंपाऊंड मध्ये आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, Ma2 आणि काय दिलेलं आहे, B2 दिलेलं आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय दिलेला आहे त्यांनी, 4 दिलेला आहे. बरोबर आहे. दॅट इज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कंटेनिंग 4 लिगँड. ठीक आहे. मग जॉमेट्री कशी याची, स्क्वेअर प्लॅनर आहे, हे लक्षात घ्या बरं का. याची जॉमेट्री काय आहे, स्क्वेअर प्लॅनर आहे. मग कंपाऊंडमध्ये जर Ma2 आणि B2 असं स्ट्रक्चर असेल, एम मीन्स वॉट, एक मेटल असेल, त्याला 2 लिगँड अटॅच आहे A2 सारखे, त्याला 2 लिगँड अटॅच आहे B2 सारखे. बरोबर आहे. म्हणजे Ma2 आणि B2 झाले, ते त्याचे आयसोमर किती तयार होतात, 2. Ma2BC ला किती आयसोमर, नंबर ऑफ आयसोमर किती आहे, 2. MaBCD ला किती आयसोमर्स तयार होतात, 3. बरोबर आहे का. तर ABCD म्हणजे काय असतं इथं, मोनोडोनेटेड लिगँड. बरोबर आहे. MaB2, आता MA डॅश राहिल्यामध्ये, ठीक आहे, A आणि B च्या मध्ये डॅश आहे, हे काय आलं मग, अनसिमेट्रिकल बायडेंटेड लिगँड आले. बायडेंटेड लिगँड म्हणजे माहिती आहे, मोर दॅन 1 डोनर ॲटम. अनसिमेट्रिकल म्हणजे काय, जे डोनेट करणारे ॲटम हे काय वेगवेगळे.
म्हणजे एक ऑक्सिजन असेल तर दुसरं काय नायट्रोजन आहे, बरोबर आहे. आता हे Ma2B2 Ma2BC MaBCD MaB2 हे आपण पुढे पाहणार आहेत की त्याच्या आयसोमरचं स्ट्रक्चर कसं आहे नेमकं. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स ऑफ Ma2B2 सिस अँड ट्रान्स आयसोमर ऑफ प्लॅटिनम Cl2NH3. बघा याच्यामध्ये 2 Cl सेम साईडला आहे, बरोबर आहे. दोघं Cl काय अपोजिट साईडला आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला, हे सिस आणि ट्रान्स आयसोमर फॉर्म झाले. कशामध्ये 2 आयसोमर फॉर्म झाले याचा अर्थ. कॉम्प्लेक्स कुठला आहे Ma2B2. इथे दिसते तुम्हाला M मीन्स व्हॉट मेटल. मेटल कुठला आहे प्लॅटिनम. A2 म्हणजे 2 क्लोरीन आहे, दिसतंय का 2 क्लोरीन. B2 म्हणजे 2 NH3 दिसतंय का 2 NH3. ठीक आहे. नेक्स्ट कॉम्प्लेक्स ऑफ Ma2BC. आता Ma2BC मध्ये 2 सारखे असतील, दिसतंय का 2 सारखे, एक B आणि एक C. एक्झाम्पल घ्यायचं राहिलं तर प्लॅटिनम काय NH3 ट्वाईस. ठीक आहे. 2 लिगँड NH3 चे, एक Cl आणि एक काय Na2. आलं का मग Ma2BC. दोघं सेम साईडला आहे, एक अपोजिट साईडला आहे. किती आयसोमर तयार झाले 2. MaBCD मध्ये आयसोमर किती भेटतात तुम्हाला 3. लक्षात ठेवा नेहमी. काय म्हटलंय, चारही लिगँड हे डिफरंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, किती आयसोमर तयार झाले तुमच्या इथं 3. आयसोमर ऑफ MaBCD, 4 आयसोमर वेगवेगळे, 4 आयसोमर इथं पण वेगळे, इथं पण वेगळे, त्यांचे अरेंजमेंट पण वेगवेगळे आहेत. म्हणून याचा अर्थ काय, किती आयसोमर तयार झाले 3. एक्झाम्पल द्यायला आलं तर प्लॅटिनम मेटल, एक NH3 लिगँड आहे, एक NH2H लिगँड आहे, एक Na2 लिगँड आहे, एक पेरिडिन लिगँड आहे. ठीक आहे. म्हणजे किती लिगँड आले टोटल 4 आले, A B C आणि D आले. ठीक आहे. म्हणजे MaBCD मध्ये किती आयसोमर तयार होतात 3 आयसोमर तयार होतात. आता आयसोमर्स ऑफ Ma-B2. ए आणि बी च्या मध्ये डॅश का बरं केलेला आहे, मग याच्यामध्ये असं समजून घ्यायचं की लिगँड्स कुठले आले तुम्ही बायडेंटल लिगँड आले, बरोबर आहे. म्हणून ए आणि बी च्या मध्ये काय डॅश आहे, म्हणजे ते एकमेकांना काय जॉईन आहे. त्याचं एक्झाम्पल द्यायला आलं तर प्लॅटिनम हा मेटल आहे, Gly म्हणजे काय ग्लिसिनेट. ग्लिसिनेटचं स्ट्रक्चर कसं असतं, NH2 CH2 C डबल बॉन्ड O-, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट ग्लायसिन, किंवा ग्लिसिनेट म्हटलं तरी चालेल, ग्लिसिनेट आहे. पुन्हा एक वेळा सांगतोय, तिचं स्ट्रक्चर ग्लिसिनेटचं NH2 CH2 C डबल बॉन्ड O आणि O-, बरोबर आहे. मग हा प्लॅटिनम मध्ये आलेला आहे, बरोबर आहे. त्याला NH2 ने जॉईन आहे, इकडे NH2 ला पुढे कुठे जॉईन आहे CH2 ला पुढे काय जॉईन आहे C डबल बॉन्ड O, आणि हा ऑक्सिजन पुन्हा कोणाला जॉईन आहे प्लॅटिनमला, बरोबर आहे. म्हणजे ऑक्सिजन आणि NH2 मधला नायट्रोजन हे 2 काय आले डोनर ॲटम आले. म्हणजे काय आला लिगँड, काय आला बायोडेंटल लिगँड आला. ठीक आहे. इकडं पण काय सारखंच आहे, म्हणजे नायट्रोजन सेम साईडला आहे म्हणून सिस. याच्यात नायट्रोजन आणि नायट्रोजन अपोजिट साईडला आहे, दिसतं का तुम्हाला, म्हणून हे काय आले ट्रान्स आयसोमर आले. म्हणजे याचा अर्थ काय, तर आयसोमर ऑफ Ma-B2 याच्यामध्ये किती आयसोमर तयार होतात 2. Ma-B2 म्हणजे काय जनरली बायडेंटल लिगँड. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स. आता ते पाहणार आहे आपण. स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्सेस रिअरली शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. जनरली स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स ऑप्टिकल आयसोमेरिझम हे कमी दाखवतात, बरोबर आहे. दिस इज बिकॉज ऑल जॉमेट्रिकल फॉर्म्स ऑफ स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स हॅव प्लेन ऑफ सिमेट्री. का, तर त्याच्यात काय असते प्लेन ऑफ सिमेट्री असते, आणि प्लेन ऑफ सिमेट्री आपल्याला नको आहे. प्लेन ऑफ सिमेट्री आले म्हणजे काय आले, ते सुपर इम्पोजेबल काय आले मिरर इमेज आले, बरोबर आहे. आणि सुपर इम्पोजेबल मिरर आले म्हणजे काय आले, ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आले, अँड नो प्लेन ऑफ सिमेट्री. म्हणून ऑप्टिकल आयसोमेरिझम हे स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्समध्ये रिअरली दाखवतात, समजले. म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्समध्ये आपण कुठले एक्झाम्पल देणार नाही. ठीक आहे. आता मागचं काय पाहिलं आपण, स्टेरो आयसोमेरिझम इन स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स. आता इथं काय पाहणार आहे, स्टेरो आयसोमेरिझम टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता स्टेरो आयसोमेरिझम इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स याच्यामध्ये आपण पाहणार आहे जनरली टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये 2 पोझिशन हे काय होतात ऑक्युपाय नाही होत. ठीक आहे. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये दाखवता नाही, हे चुकून झाले. आता हे वरती जी हेडलाईन दिलेली स्टेरो आयसोमेरिझम इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, याच्याऐवजी काय घेणार तुम्ही ऑक्टाहेड्रल घेणार. ठीक आहे. ते सगळ्यांनी करून घ्या, बरोबर आहे. काय म्हटलं मी, स्टेरो आयसोमेरिझम इन काय पाहिजे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता ही जेव्हा PPT मी अटॅच करेल तेव्हा इथं काय राहणार आहे ऑक्टाहेड्रल राहणार आहे. ठीक आहे. ए पॉईंट त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, याच्यामध्ये पण आता
ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स आले म्हणजे लिगँड किती आले? 6 लिगँड आले. टेट्राहेड्रलमध्ये किंवा स्क्वेअर प्लेनमध्ये बरोबर आहे किती लिगँड येतात? 4. ठीक आहे. मग याच्यात किती आले? 6. म्हणजे काय डिस्ट्रीब्युशन कसं करणार? Ma2B4 किती आले? 6. किती आयसोमर तयार झाले? 2. Ma3B3 ते पण किती आले लिगँड? 6. म्हणजे किती? 3 आयसोमर तयार झाले. एक फॅक आणि मर, फॅशियल आणि मेरोडिनिल, ते आपण पुढे पाहणार आहे. फॅक आणि मर म्हणजे काय. याच्यात MAA2 बरोबर आहे बायडेंटिल लिगँड आहे म्हणजे B2 किती आले? 4 आणि B2 चे 2 किती आले? टोटल 6. किती? 2 सिस आणि एक ट्रान्स. MABCDEF म्हणजे सगळे लिगँड काय वेगळे आहेत. 6 चे 6. किती आयसोमर तयार झाले याचे? 15. हिअर ABCDF रिप्रेझेंट मोनोडेंटल लिगँड बरोबर आहे. सगळे लिगँड कुठले? मोनोडेंटल आहे. फक्त AA जो लिगँड दिसतोय A' हा कुठला लिगँड आहे? बायडेंटल लिगँड. हा इथे दाखवलेला आहे आपण. ठीक आहे. ते पुढे आपण तुम्हाला दिसणारच आहे. Geometrical isomerism in octahedral complex. Isomers of Ma2B4 show cis and trans isomer. आता Ma2B4 म्हणजे काय? 2 लिगँड सारखे आहेत आणि इकडे 4 लिगँड सारखे आहेत बरोबर आहे. दिसतं का? AA आणि BA तिकडे काय? 4ही सारखे. इकडे पण A आणि A अपोजिट साईडला गेलेला आहे म्हणून काय आला? ट्रान्स आला बरोबर आहे. याचं एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर FeCl2 NH3 4. Fe मध्ये 2 Cl दिसत आहे सेम साईडला बरोबर आहे आणि दोघं सेल काय दिसत आहेत? अपोजिट साईडला दिसत आहेत. दिसतंय का? म्हणजे काय आला? 2 आयसोमर तयार झाले. एक सिस आयसोमर तयार झाला आणि कुठला आयसोमर तयार झाला? ट्रान्स आयसोमर तयार झाला. Ma3B3 आता आयसोमर्स कुठला पाहू? Ma3B3 पाहू. शो सिस इथं फॅक आयसोमर आहे आणि मेरोडिनिल आयसोमर आहे. प्लेसिंग द 3 ग्रुप्स ऑन वन फेस ऑफ ऑक्टॅहेड्रल गिव्स राईज टू द फॅशियल आयसोमर and placing the 3 groups around the center give rise to meridional isomer. म्हणजे याचा अर्थ काय? एक साईड 3 ग्रुप एक साईडला असतात आणि 3 ग्रुप हे अपोजिट साईडला असतात बरोबर आहे. म्हणजे काय आलं? फॅक आणि मर आलं. म्हणजे फॅक मीन्स फ्रंट साईड, मेरोडिनिल मीन्स अपोजिट साईड. ठीक आहे. याच्यामध्ये पास तुम्ही हे तिघं हे सेम साईडला आहे, BBB सेम साईडला म्हणजे फॅशियल. याच्यामध्ये 2A हा एक A वेगळा होऊन गेलेला आहे बरोबर आहे. दिसते का तुम्हाला? म्हणून तो काय आला? ट्रान्सपोजिशनला आला म्हणजे अपोजिट साईडला आला. म्हणजे त्याला काय होणार तुम्ही? मेरोडिनियल. त्याचं एक्झाम्पल जर जायचं राहिलं तर FeNH3 Cl3. याच्यामध्ये 3 Cl एक साईडला आहे, NH3 एक साईडला आहे, फॅक आहे समोर 2 Cl आणि हा एक Cl हा वेगळा आहे बरोबर आहे. म्हणजे अपोजिट साईडला चालला गेला आहे म्हणून त्याला काय होणार तुम्ही? मेरोडिनियल. आयसोमर्स ऑफ MAA2B2 बरोबर आहे. MAA2BC बरोबर आहे. ते पाहणार आहे आपण. याच्यामध्ये सिस आयसोमर पहा बरं. AA म्हणजे काय आला? इथिलीन डायमाइनचं एक्झाम्पल. EN म्हणजे काय? इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन हा काय आला? बायडेंटल लिगँड आला बरोबर आहे. बायडेंटल लिगँड जर येत असेल तिथं काय येणार आहे? EN. बस ते जसं तुम्हाला कोबाल्टला आणि या इकडच्या याला नायट्रोजनला अटॅच आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपण एक्झाम्पल पाहिलं CO इथिलीन डायमाइन 2 दिलेले 2 दिसते का तुम्हाला इथं? 2 इथिलीन डायमाइन आहे आणि 2 Cl आहे. दिसतं का? 2 Cl. हा इथिलीन डायमाइन आता सिस आयसोमर आहे बरोबर आहे. फक्त हे अपोजिट साईडला चालले गेले म्हणून काय आले? ट्रान्स आयसोमर आले बरोबर आहे. सिमिलरली आपण AA2BCचा एक्झाम्पल पाहू. म्हणजे CO इथिलीन डायमाइन 2 दिलेले आहेत. फक्त B आणि C म्हणजे काय? 2 वेगवेगळे लिगँड आहेत, Cl आणि NH3. दिसतंय का? याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता Cl NH3 काय अपोजिट साईडला आहे. ट्रान्सपोजिशन Cl NH3 सेम साईडला आहे म्हणजे काय आलं? CON2 Cl NH3. नोट: जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज नॉट ऑब्झर्व्ड इन. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कुठं कुठं नसतं तर कॉर्डिनेशन नंबर 2 आणि 3 मध्ये नसतं. ज्यांची जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे त्याच्यात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नसतं. आता Ma3B आणि MAB3 आणि MA4 मध्ये स्क्वेअर जॉमेट्री दाखवतं. ठीक आहे. कॉम्प्लेक्स ऑफ MA6 MA5B ऑफ ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री दाखवतं. ठीक आहे. हे तुम्ही मागच्या आपण स्लाइड्समध्ये बघितले. ठीक आहे. थँक्यू. ऑप्टिकल आयसोमेरिझम पुढच्या लेक्चर